नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कामधेनू महिला पतसंस्थेचे हंचनाळ येथे उत्साहात उद्घाटन। हंचनाळ केएस येथील कामधेनू उद्योग समूहाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या कामधेनू महिला पतसंस्थेचे उद्घाटन दीपावली पाडव्याचे औचित्य साधून श्री क्षेत्र संजीवनगिरी आडीमठ येथील परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या अमृत हस्ते तर माजी मंत्री वीरकुमार पाटील व माजी आमदार सुभाष जोशी यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले। प्रारंभी सर्वांचे स्वागत कामधेनू उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अनिल कोंडेकर यांनी केले। त्यानंतर अनिल कुरणे यांनी कामधेनू उद्योग समूहाच्या विविध क्षेत्रांचा आढावा घेत अनिल कोंडेकर यांच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली। उद्घाटक परमपूज्य परमात्मराज महाराज म्हणाले की अनिल कोंडेकर व कामधेनू हे एक सूत्र बनत चालले असून जिद्द, चिकाटी व सातत्य यामुळे कामधेनू यशस्वी होत आहे। महिला सबलीकरणाचे वास्तववादी उदाहरण म्हणजे कामधेनूच्या माध्यमातून स्थापन झालेली कामधेनू पतसंस्था आहे, असेही यावेळी त्यांनी प्रतिपादन केले। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अनिल कोंडेकर, महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ सुनीता कोंडेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यास दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सचिन खोत, आडी येथील प्रतिष्ठित नागरिक मलगोंडा उर्फ बंदूक पाटील, उत्तम कोंडेकर, एस.आर. पाटील, अप्पासो पाटील, शिवाजी कोंडेकर, शरद चौगुले, सुनील गवळी, अनिल चौगुले, पूनम डांगरे, डॉक्टर जयसिंग माने, कामधेनू महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ कविता संजय बोरगावे, पुष्पाताई कोंडेकर, सौ वहिदा शिरगुप्पे, सौ शशिकला कोळे यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, हंचनाळ व परिसरातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. पाटील गुरुजी यांनी केले तर आभार दिनकर कोंडेकर यांनी मानले। जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर। चला पाहूया परमपूज्य परमात्मराज महाराज या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने काय म्हणाले। होते, ड्रायव्हर होते, ट्रॅक्टर चालवत होते, परंतु साधा ट्रॅक्टर चालवता चालवता अनेक चांगल्या माणसांची, गरीब माणसांची घरं चालविण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये आलेलं आहे। आणि हे महत्वाचं काम आहे। जेव्हा माणसामध्ये सद्भावना असते तेव्हा अशी चांगली कामं घडत असतात। होय, खरीच गोष्ट आहे की त्यांनी एक साधा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून आपल्या जीवनाचा आरंभ केला असेल, परंतु आज गोरगरिबांच्या जीवनामध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी कामधेनू उद्योग उभारलेला आहे। अनेकांना त्या उद्योगामुळे कार्य करण्याची संधी मिळत आहे। हे अनिल रावांचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे। म्हणजे सामान्य कुटुंबातून जन्माला येऊन आपल्या जीवनामध्ये उन्नती साधणे आणि इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा उन्नती होण्यासाठी सहाय्यभूत होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून या कामधेनू च्या नावाने त्यांनी जो उद्योग समूह निर्माण केला आहे तो खरोखरच कामधेनू या नावाच्या अनुसारच सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा ठरो अशी आपण अपेक्षा बाळगूया। सर्वांच्या जीवनात उन्नती व्हावी, महिलांच्या जीवनात उन्नती व्हावी, इतरांच्या जीवनात उन्नती व्हावी, आर्थिक दृष्ट्या महिला सुद्धा एक बलवान व्हाव्या हा एक महत्वाचा भाग असतो। आणि त्यामुळं हे चांगलं कार्य अनिलराव कोंडेकर यांच्या जीवनामध्ये घडत आहे। एक सामान्य माणूस इतरांनाही कशा रीतीने सहाय्यभूत होऊ शकतो याचं अनिलराव हे एक उदाहरणच आहे। माणसानं चांगली भावना बाळगायला पाहिजे, सगळ्यांविषयी आत्मीयता बाळगायला पाहिजे। आत्मीयता असल्यावरच माणसाच्या जीवनामध्ये सहाय्यभूत माणसं गोळा होत असतात। आता इथं या दोन व्यक्तींना बोलविलेला आहे, सत्ता नसताना सुद्धा बोलविला आहे, याचं कारण त्यांच्याविषयी आत्मीयता आहे। हा एक महत्वाचा भाग आहे। सत्तेवर असलेल्यांना अनेक जण बोलवितात, परंतु सत्ता नसतानाही या दोन व्यक्तींना आपण सर्वांनी बोलविला आहे, याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी या सगळ्या जनतेविषयी आत्मीयता आहे, म्हणूनच आपण त्यांचा आदर राखत असतो।